नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. विशेषण म्हणजेच काय तर नाम किंवा सर्वनामाचे वर्णन करणारा शब्द म्हणजेच विशेषण. नामाबद्दल जो शब्द अधिकची माहिती देतो त्यालाच आपण विशेषण असे म्हणतो. उदाहरणार्थ अ बिग हाऊस म्हणजे मोठे घर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्हर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापद म्हणजेच काय तर कृती किंवा अवस्था किंवा घडणारी घटना दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद होय. म्हणजे एखादी कृती दाखवणारा जो शब्द असतो, क्रियेमधील क्रिया दाखवणारा जो शब्द असतो तो म्हणजेच क्रियापद होय. उदाहरणार्थ क्रियामध्ये जसं रन म्हणजे धावणे, इट खाणे, राईट लिहिणे, जसं आय राईट ए लेटर मी पत्र लिहितो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती म्हणजेच काय तर इंग्रजी भाषेमध्ये प्रत्येक शब्दाचे काम असते. वाक्यामध्ये त्यांनी केलेल्या कार्यानुसार शब्दांना वेगवेगळ्या जातीमध्ये किंवा प्रकारामध्ये विभागल्या जाते. यालाच पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हटल्या जाते. मराठीमध्ये यांना शब्दांच्या जाती असं म्हणतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंजक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय. म्हणजे काय तर दोन शब्द किंवा वाक्य किंवा वाक्यांश जोडणारा शब्द म्हणजेच कंजक्शन होय. उदाहरणार्थ राम अँड श्याम म्हणजे राम आणि श्याम दोन्ही शब्द जोडतो आहे. आय ट्राईड बट आय फेल्ड मी प्रयत्न केला परंतु अयशस्वी झालो. या ठिकाणी बट नावाचा जो शब्द आहे हा कंजक्शन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. म्हणजेच काय तर एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवणारा शब्द म्हणजेच प्रिपोजिशन होय. बहुतेक ठिकाणी ठिकाण, दिशा, वेळ इत्यादी संबंध दाखवतो. उदाहरणार्थ इन, ऑन, अंडर, बिटवीन, बिहाइंड. द बुक इज ऑन द टेबल म्हणजे बुक टेबलावर, पुस्तक टेबलावर आहे. टेबलावर आहे, टेबलाच्या खाली आहे. तर हा जो शब्द आहे तो म्हणजेच नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऍडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजेच काय तर क्रियापद किंवा क्रियापद विशेषण किंवा दुसऱ्या क्रिया विशेषणाचे वर्णन करणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण होय. उदाहरणार्थ ही रन्स फास्ट म्हणजे तो वेगवान धावतो. या ठिकाणी फास्ट हा शब्द क्रियाविशेषण म्हणून आलेला आहे. शी इज व्हेरी स्मार्ट म्हणजे ती खूप. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शन केवळ प्रयोगी अव्यय म्हणजेच काय तर अचानक आलेली भावना, आश्चर्य, दुःख, आनंद, राग इत्यादी उफाळून आलेल्या भावना एका शब्दात व्यक्त करणारा शब्द म्हणजेच इंटरजेक्शन होय. उदाहरणार्थ वाव हा आश्चर्य आणि आनंदासाठी वापरला जातो.